आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। यस एस पॅटर्न आहे, शर्वरीचा एस। स्वतःला लय हुशार समजतेस काय? हो झाला झाला, शाबास मॅक। हा हे काय व्हिडिओ? आणि सांगतात मुली आवडत नाहीत काय? झुटे झुटे। एक मिनिट मॅक, व्हिडिओ डिलीट पण करायचा आहे। मॅक डिलीट नको करूस। काय सर तसे बरे आहेत, पण कधी कधी खूपच चिडतात। हा व्हिडिओ तुझ्याकडे असेल तर त्यांच्या विरोधात वापरायला काम येईल। वा मॅक वा, शब आईच्या का माझा फोन। शेयर शेयर, यस। हाय साला जयसेठ, काम हो गया। हाय अगं पण शरू इथे कोणीच नाहीये। मला असं वाटतं की आपण येईपर्यंत पप्पा निघून गेले असतील। अरे पण पप्पा इथे का आले असतील? आपण ना स्टेजकडे बघूया। हो, चला चल, चल, चल. काम झालं का? काम झालं? काम झालं? हाय साला, आज खुश तो बहुत होगे तुम, क्योंकि जो काम आपने बोला था उसमें सफल होके आए लाए अपन आए। सर मैं आपने बताया वैसे लपक लपक के अंदर गया, उस रूम में उस लड़की का फोन देखा, उसे खोला, आपका वीडियो देखा, उसे डिलीट किया और 70 मिनट सर, 70 मिनट के अंदर उस रूम से बाहर आके आपके सामने खड़ा हूँ सर। हाँ हाँ, थँक्यू थँक्यू बोलला सर, म्हणजे मी चांगलं काम केलं सर। सर आता प्रमोशन कन्फर्म ना सर? यस ऑफ कोर्स। थँक्यू सर। सर प्रमोशन देणार तुम्ही? सी आता तू हां हां सर। सेक्रेटरीचा पर्सनल सेक्रेटरी। पर्सनल सर, मग पगार वाढणार ना सर? लिफ्ट आली। हां का? सर मी अख्खा फोन नाही केलं सर, मी नुसतं पर्सनल। ही तर त्या भामट्या मुलींची रूम आहे। जयदादा या मुलींच्या रूमच्या बाहेर काय करतोय? थांब, आत्ता जाऊन मॅमलाच सांगते। शरू अगं दरवाजा लॉक झालाय वाटतं। हा काय? हा हॅलो, ही उघडत आहे। कोणी आहे का? असा कसा दरवाजा बंद झाला पण? कोणी आहे का बाहेर? आम्ही इथे अडकलोय, प्लीज दरवाजा खोला। दरवाजा खोला। मॅडम मॅडम तुम्हाला शोधते मी कधीची। मला काहीतरी सांगायचं। हळू हळू हळू, टेक अ ब्रेथ। मॅडम पोरगा गेला हाताबाहेर। कोणाचा मुलगा? कोणाच्या हात? काय बोलतेस तू? अहो जयदादा त्या मुलींच्या रूमच्या बाहेर उभा होता। त्या मुली नाही का, तो कोण तो? हा आकाशच्या बहिणींच्या रूमच्या बाहेर। तो एकटा नाही, तो मॅक पण त्याच्या सोबत उभा होता आणि एकदम खुश होऊन तिकडनं निघून गेले आणि काम झालं का काय असं काहीतरी म्हणत होते। मॅडम मला एक सांगा, आपल्या जयदादाला त्याच्या आसपास अशा मुली आलेल्या पण चालत नाही, मग असं काय झालं मॅडम की तो त्या मुलींच्या रूमच्या बाहेर एकदम असा चोरून उभा होता? तू खरं सांगतेस ना? मग मी माझ्या स्वतःच्या या 2 डोळ्यांनी बघितलं मॅडम। कोण आहे बाहेर? हे बघा, मस्करी करू नका, आम्ही इथे अडकलोय, प्लीज दार उघडा। थँक्स शनाया, किती डंब आहे त्या। म्हणजे बघ ना, पप्पा आलेत म्हटल्यावर लगेच आल्या पप्पा 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 करत। कोणी आहे का बाहेर? उघडा प्लीज। माझ्या जागी करवली म्हणून मिरवायचं होतं का यांना लग्नामध्ये? आता बसा ओरडत।
वन्स द हळद इज डन मग इथे कोणीच येणार नाही. कितीही ओरडल्या तरी कोणालाच त्यांचा आवाज जाणार नाही. आता हा डोर डिरेक्ट उद्या सकाळीच उघडणार. माझ्याशी कंपॅरिझन करत होत्या, माझ्याशी. माझी जागा घ्यायची होती ना त्या भिकारड्यांना. नो वे. त्या मुलीच्या रूमच्या बाहेर उभा होता जिच्यामुळे काल एवढा तमाशा झाला. द वन हू क्रिएटेड सीन. आणि जयला जवळजवळ पाया पडायला. रिअली? सांगते काय, पण का? आई अगं चल ना, थांबलेत सगळे. कुठे होतास तू? म्हणजे त्या काल काय नाव तिचं? शर्वरी. शर्वरी तिच्या रूम बाहेर होतास का? काय करत होतास? तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं हे महत्वाचं आहे का? तू खरंच होतास का आणि काय करत होतास? काही नाही, माझं वेगळं काहीतरी काम होतं आणि मी तिचं तोंड तरी बघेन का? एक नंबरची मूर्ख मुलगी आहे ती. मला जर आधी माहित असतं ना ती साक्षीच्या नवऱ्याची बहीण आहे तर मी हे लग्नच होऊ दिलं नसतं. इतकी इरिटेटिंग आहे ती. मी कशाला तिच्या रूमच्या बाहेर जाऊन उभा राहीन? I completely buy that. Just stay away from her. Classless girl. ऑफकोर्स. बरं आता चल. हो. तू हो मी ओके. एक मिनिट. अर्धवट माहिती घेऊन काय वाटेल ते बोलतेस तू. पुढच्या वेळी पूर्ण माहिती घेऊन खरं खरं काय ते सांगायचं. Isn't he cute? Just talk to him, Samira. Just go. आता तुमच्या दोघांमध्ये कोणीच नाही येणार आहे. गौतम. गौतम. आकाश, अरे इथे काय करताय तुम्ही सगळेजण? चल लवकर, तिथे हळदीचा कार्यक्रम सुरू करायचा ना आपल्याला. गप्पा काय मारत उभे राहिला? काकी सुरू करायची का हळद? रेडी आहेत ना सगळे? अरे हो, मी तेच तर सांगते ना. तिथे सगळे वाट बघतायत, सगळे आलेत, तुम्हीच राहिलात. चला. सगळे आलेत? आसावरी आली? म्हणजे मोठी बहीण आहे ना तुझी. आणि आता करवली तर लागणारच ना. करवली रेडी झाली का कसे सगळे ऑटोमॅटिकली रेडी होतात, हो की नाही काकी? काकी तुम्हीच म्हणाला होतात ना की सगळे असल्याशिवाय लग्नाच्या विधी पूर्ण होणार नाहीत, हो की नाही काकी? हुशार आहेस हा. अरे नाही पण खरंच आहे, त्या सगळ्या जणींना मला इतक्या क्लोज आहेत तुला सांगते. जसे आकाश आणि समायरा आहेत ना तशाच त्या चौघी आहेत माझ्यासाठी. ते बोलत काय थांबलो आपण? चला लवकर, तिथे उशीर होतोय. पटकन या. हा चला चला लवकर चला. चला गौतम, काकी. गौतम, बरीच काळजी आहे रे तुला. मी म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त काळजी तू त्या फॅमिलीची करतोय. नको टेन्शन घेऊ, येतील त्या आल्याशिवाय हळद सुरू होणार नाही. अरे काय तू पण चल. कितीही काळजी करा तुम्ही पण त्या भिकारड्या या फंक्शनला येऊच शकणार नाहीत. लेट देम सफोकेट अँड डाय. गुदमरून मरू देत त्यांना. सो आय बी फ्री फॉर एव्हर. कोणी आहे का बाहेर? उघडा प्लीज.